किल्ले शिवनेरीवर शिवजन्म महोत्सव साजरा होतो आणि याच निमित्ताने आपल्यासोबत अभिनेते रितेश देशमुख आहेत. सर, काय सांगाल, आज तुम्ही या ठिकाणी येऊन दर्शन घेतलं? नाही, मला वाटतं आजचा दिवस हा फार महत्त्वाचा दिवस आहे आणि काय आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जन्मदिवस, आपले आराध्य दैवत आहेत, त्यांना आपण अभिवादन करतो, आपलं डोकं इथल्या मातीला टेकवतो आणि या मातीतून जी एक ऊर्जा मिळते, आपल्याला उत्साह मिळतो, प्रेरणा मिळते, ती प्रेरणा घेऊन आपण वर्षभराचं काम करायला परत मोकळं. पाळण्याचं दर्शन घेतलं, महाराजांच्या काय भावना होत्या? नाही काय ती जागा खरंच डोळ्यात अश्रू येतात. त्या जागेवर उभं राहून आपल्याला वाटतं की कुठेतरी आपलं खरंच मोठं सौभाग्य आहे की त्या जागेचं दर्शन आपल्याला घ्यायला मिळतं, ज्या जागी आपले महाराज जन्माला आले. महाराजांच्या गड किल्ल्यांची अवस्था आपण पाहतोय, तर त्याविषयी मनातून काय भावना आहे? नाही, मनातून वाईट वाटतं की जी गड किल्ले महाराजांनी बांधले पण असतील, त्यांच्या काळात घडले पण असतील, किंवा त्यांच्या काळातले गड किल्ले आपण कुठंतरी त्यांचं संवर्धन तर होतच आहे, पण अजून चांगल्यारीत्या आपण कसं त्याला रिस्टोअर करू शकतो ते बघायला पाहिजे. सर, माझा एक प्रश्न आहे. आज शिवजयंतीनिमित्त तुम्ही युवकांना काय संदेश देईल? जो युवक फक्त आजच्या दिवशी शिवजयंती साजरी करतो, वर्षभर महाराजांना पूर्णपणे विसरलेला आहे. मला असं वाटत नाही. मला वाटतं की प्रत्येकजण जरी शिवजयंती आपण आजच्या दिवशी साजरी करणार, कारण आजच शिवजयंती आहे, म्हणून महाराजांचा जो विचार आहे, त्यांची जी प्रेरणा आहे, मला वाटतं की महाराष्ट्रातील प्रत्येक युवक हा त्यांच्या मनात घेऊन फिरतो. पण कुठेतरी काही प्रमाणात मिसिंग आहे, तर तुम्ही त्यांना संदेश काय द्याल? नाही, मला वाटतं की महाराजांबद्दल जितकं जास्त आपण वाचू, जितकं जास्त ऐकू, जितकं जास्त जाणून घेऊ, तितकं जास्त आपल्याला प्रेरणा मिळत राहील. आणि मला वाटतं की प्रत्येक शाळेमध्ये लहानपणापासून फक्त 4 धडे महाराजांबद्दल शिकून महाराज कळणार नाही. कुठेतरी सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांना जर समजायचं असेल तर त्यांच्याबद्दल एक रोखठोक कोर्स असला पाहिजे की त्या वयात महाराज समजले आपल्याला तर पुढचा युवक अजून चांगल्या रीती घडेल.